सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी सोलापुरातील अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून पहिल्याच दिवशी इच्छुक उमेदवारांनी शतक पार केल्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील 100चा आकडा पार केला। बुधवारी दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच जुनी मिल कंपाऊंड येथील राष्ट्रवादी भवनात उमेदवारी अर्जासाठी इच्छुकांनी मोठी गर्दी केली होती। काँग्रेस एमआयएम सह पद्मशाली समाजातील इच्छुकांनी मोठा प्रतिसाद दिल्याचं दिसून आलं। सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन जाणारा पक्ष म्हणून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे पाहिलं जातं। सलग दुसऱ्या दिवशी इच्छुक उमेदवारांनी शतक पार केलं। मंगळवारी अर्ज दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी 122 तर बुधवारी 115 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। 2 दिवसात 237 पुरुष, महिला, युवती तसंच युवकांनी अर्ज दाखल केले। राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्याकडून इच्छुकांनी अर्ज घेतल्यानंतर जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले यांच्याकडे सर्वांनी आपापले अर्ज सुपूर्द केले। याबाबत अधिक माहिती राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी दिली। 16, 17 आणि 18 या 3 दिवसाकरिता सोलापूर शहरामधील महापालिकेच्या निवडणुकीत इच्छुक उमेदवारांचे अर्ज भरण्याकरिता आम्ही आवाहन केलेलं होतं। त्या आव्हानाला प्रतिसाद देत सोलापूर शहरातील अनेक उमेदवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस भवनमध्ये जवळपास काल पहिल्या दिवशी 122 आणि आजच्या दुसऱ्या दिवशी जवळपास 115 असे टोटल 237 लोकांनी अर्ज भरलेला आहे। आज दुसरा दिवस आहे। उद्या तिसऱ्या दिवशी उद्या 11 ते 2 या दरम्यान शेवटच्या दिवशी उद्या लोकांनी फॉर्म जे इच्छुक आहेत त्यांनी भरावा असं मी आवाहन करतो। यामध्ये आमच्या शहरातील सर्व ज्येष्ठ नेते असतील, सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब असतील, या सर्वांच्या एकमताने सर्वांशी चर्चा करून आणि निवडून येण्याची जी क्षमता असणारे उमेदवार आणि वेगवेगळ्या समाज घटकातील लोकांना प्राधान्य देण्यासाठी आणि तरुण वर्गाला प्राधान्य देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो। या प्रसंगी सुहास कदम, आनंद मुस्तारे, चित्रा कदम, मकबूल मोहोळकर, अप्पाशा मेहत्रे, शशिकांत कांबळे, किरण माशाळकर, अनिल बनसोडे, बसवराज कोळी, आशुतोष नाटकर, वैभव गंगणे, अल्मेराज आबादीराजे, श्याम गांगर्डे, संजय मोरे यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते।